नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 जून 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून भीमा नदीमध्ये किती विसर्ग वाढवला आहे, त्याचबरोबर कालव्यातून आणि बोगद्यातून काय पाण्याची स्थिती आहे आणि दौंडचा विसर्ग किती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 103.50 TMC म्हणजेच 2931.22 दशलक्ष घनमीटर आणि उपयुक्त साठा हा 39.85 TMC. आणि टक्केवारी बघितलं तर टक्केवारी आपली आता उजनीची कमी कमी व्हायला लागलेली आहे, कारण उजनीत येणारा विसर्ग आणि सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये तफावत झाला असल्यामुळे उजनी धरणाची टक्केवारी आता घटत चाललेली आहे. 70% उजनी धरण खाली आणलं जाईल, कारण इथून पुढे आणखी 3 महिने पावसाचे आहेत. त्यामुळं उजनी धरणात आणखी पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सध्याला उजनी धरण आता 74.38% आलेला आहे आणि दौंडचा विसर्ग हा कालच्यापेक्षा थोडासा कमी होऊन तो 12,118 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणात येतोय. आणि भीमा नदीतून जवळपास 36,600 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय. काल दुपारी 11 वाजता 5,000 क्युसेकचा विसर्ग वाढवून तो 30,000 करण्यात आला आणि नंतर रात्री 7 वाजता आणखी 5,000 वाढवून तो 35,000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. आणि पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात मिसळतोय. म्हणजेच असा 36,600 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या भीमापात्रात सोडला जातोय. कारण आता येणारी आषाढी वारीच्या काळात पंढरपूर परिसरामध्ये पूर स्थिती राहू नये म्हणून पाणी कमी करण्याचा मानस उजनी धरण प्रशासनाचा आहे. आणि कालव्यातून 200 क्युसेकचा विसर्ग वाढून तो 700 क्युसेक करण्यात आला आहे आणि बोगद्यातून 400 वरून 500 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. खरं तर आता कालव्यातून फुल पाणी सोडून ठिकठिकाणची योजना भरून घेणं गरजेचं आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यापेक्षा कालव्यातून पाणी सोडून ठिकठिकाणची तळी तलाव भरून घेणं गरजेचं आहेच. परंतु असं का केलं जात नाही हे उजनी धरण प्रशासनाला माहीत, कारण ते बोलत नाहीत, सांगत नाहीत, सोडू वाढवू असं म्हणतायत. परंतु येणारं पाणी 12,118 आणि जाणारं पाणी 37,800 क्युसेक्स, जवळपास 25,000 क्युसेकचा विसर्ग जास्त सोडला जातोय. उजनी धरणाची पाण्याचा बॅलन्स करण्यासाठी पुढच्या काळात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाणी कमी केलं जातंय. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.